आपल्याला नगर रोड वरती ज्या काही सुधारणा करण्याविषयी माननीय पोलीस आयुक्त सरांनी सूचना दिल्या होत्या। नगर रोडचा कॉरिडॉर स्पीड जो काही वाढवण्याबाबत सरांनी आम्हाला सूचना केल्या होत्या। त्या अनुषंगाने आमचे स्थानिकचे त्या ठिकाणचे डिव्हिजनचे इन्चार्ज असतील, त्याचबरोबर ते एसीपीज असतील, आम्ही ATMSच्या जो कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये जो व्हेकल काउंट आहे किंवा कॉरिडॉर स्पीड आहे त्या अनुषंगाने आम्ही तो स्टडी केला, अभ्यास केला। त्याचबरोबर सिग्नलच्या ठिकाणचे जंक्शन इम्प्रूव्हमेंट असेल त्याच्यावरती देखील आमच्या लोकांनी अभ्यास केला। त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 4 जे सिग्नल्स आहेत आपण त्याच्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावरती प्राथमिक स्वरूपामध्ये आपण बदल केलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला सिग्नल आहे तो शास्त्रीनगरचा सिग्नल। शास्त्रीनगर सिग्नलच्या या ठिकाणी यापूर्वी सह्याद्रीच्या लेनमधून प्लस पुण्याकडून येणारी जी वाहनं आहेत त्यांच्यामुळे राईट टर्नमुळे कल्याणकडे जाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कंजेशन होत होतं। तर त्या अनुषंगाने आम्ही पुढे जाऊन त्यांना U-टर्न दिला याच्यापासून, तर त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणचं डिकंजेशन झालेलं आहे त्या ठिकाणी। दुसरा बदल आम्ही केला तो वडगाव शेरी रामवाडी सिग्नलला। त्या ठिकाणी आम्ही जो हयातकडनं जी व्हेकल येत होती त्याचबरोबर वडगाव शेरीमधनं जी काही वाहनं येत होती त्याच्यामुळे आपल्याला सिग्नलला आपल्याला जो पुण्याकडे येणारे वाहनं आणि नगरकडे जाणाऱ्या वाहनांना थांबावं लागत होतं। आपण तो सिग्नल बंद केला आणि प्रायोगिक तत्त्वावरती आपण त्याला दोन्ही साईडनी आपण त्यांना U-टर्न दिला। तिसरा बदल आम्ही केला तो विमाननगर सिग्नल या ठिकाणी केला। फिनिक्स मॉलच्या समोर आपण बदल केलेला आहे। त्याच्यामध्ये विमाननगर या ठिकाणी जी काही वाहनं यायची त्यांना राईटला पुण्याला जाण्यासाठी आपण सिग्नलला स्टॉप द्यायचो। त्याचा परिणाम नगरकडे जाणारी वाहतूक, पुण्याकडे येणारी वाहतूक ही थांबावी लागत होती। तर आपण तो देखील सिग्नल आपण स्टॉप दिला। त्यांना पुढे आपण सोमनाथ नगर या ठिकाणी आपण U-टर्न दिला पुण्याला जाण्यासाठी। हा तिसरा बदल झाला। चौथा बदल आपण खराडी जो दर्गा आहे त्या दर्गा सिग्नलला आपण त्या ठिकाणी बंद केला। जो राईट टर्न UNIT पार्ककडे जाणारी वाहनं आहेत त्यांना आपण जाकात नाक्याच्या अलीकडनं आपण त्यांना U-टर्न दिलेला आहे आपले घर या ठिकाणाहून आपण। त्याच्यामुळे आपल्याला या 4ही बदल केल्यामुळे जो काही आपण स्टडी केलेला आहे आता मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास 16 ते 19% आपल्याला कॉरिडॉर स्पीड आहे त्या ठिकाणचा नगर रोडचा वाढलेला दिसून येत आहे आपल्याला। याच्या बाबतीत जे काही आमचे स्थानिक त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील, त्याच्यानंतर स्थानिकचे ट्रॅफिकचे एक्सपर्ट त्या ठिकाणचे असतील, त्याचबरोबर स्थानिक नागरिक असतील, या सर्वांना आम्ही विश्वासात घेऊन आमचे त्या ठिकाणचे त्या डिव्हिजनचे ACPs असतील, डिव्हिजनचे इन्चार्ज असतील, ACP निकम असतील, बेळकोटगी असतील येरवडा डिव्हिजनचे इन्चार्ज, त्याचबरोबर सोमनाथ नगर याचे विमाननगरचे डिव्हिजनचे इन्चार्ज अक्षय गोरड असतील, खराडीचे इन्चार्ज कदम असतील, यांनी याच्यावरती स्थानिक लोकांशी याच्यामध्ये मीटिंग्स घेऊन पाहणी करून स्पॉट पाहणी करून याच्यामध्ये आपण या उपाययोजना केलेल्या आहेत। जवळपास नागरिकांच्या प्रतिक्रिया आमच्या ऑफिसला आता ट्रॅफिकच्या अशा येत आहेत की जवळपास आम्हाला यापूर्वी 40 ते 45 मिनिट्स आपल्याला येरवड्यापासून ते खराडी बायपास असेल किंवा दर्ग्यापर्यंत लागत होते। तर आता आम्हाला ते 20 मिनिटामध्ये ते 25 मिनिटांमध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो। जवळपास आपल्याला नागरिकांचा म्हणजे या बदलांच्यामुळे प्रायोगिक तत्त्वावरती केलेल्या 15 ते 20 मिनिटं आपण वेळेची बचत करण्यामध्ये प्राथमिक तत्त्वावरती तरी आपल्याला प्रायोगिक तत्त्वावरती आपल्याला यश मिळालेलं असलं आपल्याला प्राथमिक दिसून येते। ह्या ज्या काही उपाययोजना आहेत ह्या आता सध्या प्रायोगिक तत्त्वावरती केलेल्या आहेत। याच्यामध्ये आपल्याला निश्चितच त्याचा परिणाम आता दिसून येत आहे। याच्यामध्ये आपण जे जंक्शन इम्प्रूव्हमेंट असतील किंवा U-टर्नच्या उपाययोजना असतील किंवा म्हणजे कायमस्वरूपीच्या या महापालिकेच्या आणि ट्रॅफिक ब्रँचच्या संयुक्त विद्यमाने यापुढीलच्या काळामध्ये आम्ही त्या पूर्ण करणार आहोत। बरोबर ना? एकदम बरोबर झालं।